सर आम्ही सर्व बर. अभ्यास करतोय, आमचे 7 ऑक्टोबरला आहेत. हा, साधारणतः तुमचे पेपर जे आहेत ते पुढच्या महिन्यात सुरू होतील बहुतेक 1 तारखेच्या नंतर सर्वांचे पेपर जे आहेत ते सुरुवात होणार आहे. आणि बऱ्याच जणांचे वेळापत्रक आलेलं असेल, काहींचा अभ्यासक्रम संपत आलेला असेल किंवा शेवटचे 1-2 जे पाठ आहेत ते त्याची सुरुवात जी आहे ते असेल, बरोबर. तर सर्वजण जे आहे ते तुम्ही सर्वजण अभ्यास करत आहेत. काही कारणास्तव काल पाऊस आणि लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे काल आपला क्लास होऊ शकला नाही. काय हरकत नाही, आपण तो जो पोर्शन आहे, अभ्यासक्रम आहे, तो आपण पूर्ण नक्कीच करणार आहोत. पुढे आज आपण जी मराठी मधलं जे आहेत, मागच्या तासाला पण आपण कविता पाहिली होती आणि त्या कवितेचं तुम्हाला स्वाध्याय पण सोडवायला सांगितलेलं होतं, बरोबर. सर्वांनी सोडवलेला पण असेल. सोडवलंय का? सर मी जॉईन केलं. बर बर. हा, जे मागच्या तासाला जॉईन झालेले नव्हते त्यांना लिंक जी आहे ती ऑलरेडी युट्यूब लिंकवर त्यांनी क्लास बघितलेला असेल किंवा काय हरकत नाही की मागची जी आपण संत तुकडोजी महाराज यांची या झोपडीत माझ्या ही कविता जी आहे ती आपण पाहिलेली होती. पुढे आज आपण जे आहे ते तुम्ही, कारण शाळेमध्ये तुम्ही पाठ कविता या अभ्यासातच असता, पण आज आपण नवीन, कारण मागच्या वेळेस पण पाहिलं की कारण पुढे जाऊन तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये पण काय तुम्हाला व्याकरण खूप महत्वाचे आहे, कारण एका प्रश्नाचा आपल्याला तो प्रश्न समजून घेतला पाहिजे. मागच्या वर्षी पण असेल किंवा तुम्हाला आता जी चाचणी परीक्षा झाली त्यामध्ये पण बऱ्याच जणांना हा प्रश्न आलेला असेल. कविता पाहणार आहोत आणि कवितेनंतरचे कवितेवरचे जे प्रश्न आहेत त्याची पण आपण माहिती घेणार आहोत. आज कविता प्लस आपलं जे कवितेमधले जे पद्यरचनेमधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे पण आपण सर्वजण जे आहे ते वळणार आहोत. माझा आवाज सर्वांना येतो क्लिअर? इथे थम्स करा की जेणेकरून मला समजेल सर्वांना येत असेल. समजा काही वेळेस कमी जास्त आवाज झाला किंवा हे असेल तर पावसामुळे, कारण पाऊस पण मोठ्या प्रमाणात चांगला सुरू आहे आणि म्हणून नेटवर्कचा पण इश्यू येऊ शकतो. बंद करून परत चालू करा जेणेकरून तुम्हाला ज्यांना कोणाला आवाज व्यवस्थित येत नसेल तर ते हे करतील. तर सुरुवात करूया आपण. ही एक कविता, कारण पाठ वगैरे तुम्ही शाळेमध्ये अभ्यास हे करणार, फक्त धावती किंवा एक आपण उजळणी स्वरूपात मी ही कविता थोडक्यात सांगणार आणि त्यानंतर आपण रसग्रहण कसं करावं, कारण हा परीक्षेमध्ये तुम्हाला या वर्षी पण आहे, प्रथम सत्र असेल, पुढे जाऊन वार्षिक परीक्षा असेल आणि पुढे इयत्ता 10वी मध्ये 4 मार्क्ससाठी तुमच्या पद्य विभागामध्ये हा प्रश्न विचारला जातो की साधारणतः तुम्हाला रसग्रहण कसं करावं, काय आहे रसग्रहण. तर याविषयीची माहिती आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. तर थोडक्यात अगोदर कविता समजून घेऊया आणि कविता झाल्यानंतर या कवितेवरच जे रसग्रहण आहे, आणि मागे आपण या झोपडीत माझ्या ही कविता पण घेतली, त्यातले काही प्रश्न आपण स्वरूपात जे आहे ते सोडवायला घेणार आहोत. मी वाचतोय, सर्वजणांच्या कोणाकोणाच्या शाळेमध्ये ही कविता झालेली आहे. कविता क्रमांक 9, मयूर. रितिका, बऱ्याच जणांचा नेहा असेल आहेत, बऱ्याच जणांच्या शाळेमध्ये जी आहे ती ही कविता झालेली पण असेल. मी वाचतोय. सतीश काळसेकर प्रसिद्ध कवी आहेत. आपण कविता हे झाल्यानंतर तुम्हाला जे प्रश्न असते आपण थोडक्यात नंतर मी सर्वांना प्रश्न विचारणार आहेत. तर शांतपणे तुम्ही ऐकायचे व्यवस्थित. जर तुम्हाला नवीन माहिती वगैरे जर वाटली किंवा आहे तर तुम्ही वही पेन जवळ ठेवा की जेणेकरून तुम्ही ते थोडक्यात लिहून पण घेऊ शकता. ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी एक उजळणी स्वरूपात, ज्यांचं झाले नसेल तर त्यांना एक आपण सुरुवात हे करतोय. मी वाचतोय. सतीश काळसेकर 1943 आणि 2021 हे प्रसिद्ध कवी आहे. इंद्रोय निषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादाच्या संग्रहाचे संपादन. अनुवाद म्हणजे ट्रान्सलेट, भाषांतर. तात्पर्य मागोवा आणि लोक वाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात सहभाग जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे. वेगाने बदलत जाणार आहे. मग मी वाचतोय काय आहे वाचन, कारण आपण काय वाचन
मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, अवांतर वाचन आपण मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. आपण जर चांगलं वाचन केलं तर आपल्याला चांगले विचार सुचतील, आपल्याला चांगले विचार सुचले तर आपण चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. म्हणून आपण वाचन, जी वाचन संस्कृती आहे किंवा काय आहे, तर ते आपण जास्तीत जास्त प्रमाणात जे आहे ते अवांतर वाचन आपण केलं पाहिजे. आपले विचार समृद्ध करण्यासाठी, आपले विविध प्रकारचे जे सामान्य ज्ञान आहे, आपली वैचारिक ठेवण, वैचारिक जे गोष्टी आहेत तर त्या वाढवण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आपल्याला वाचन हे केलंच पाहिजे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, आत्मचरित्र, चरित्र, विविध प्रकारचे संपादकीय लेख यांचं वाचन आपण जे आहे ते चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने रेखाटलेले आहेत. मग समाजाचं जे वास्तव आहे सद्यस्थितीला आपण बऱ्याच वेळा चित्रपटांमध्ये पाहतो की गावाकडील ज्या गोष्टी आहेत, आता आजकाल नवनवीन चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ग्रामीण जीवनाचं बऱ्याच वेळा सुरुवातीला काय असायचं, ग्रामीण जीवनातलं नाही, फक्त दिसायला आपला चित्रपट हा ग्रामीण जीवनातला असायचा, पण सगळं शहरी भागात किंवा हे असायचं. पण आजही मग आपण राहणीमानापासून, खाण्यापिण्यापासून किंवा राहणीमान पूर्ण आपला पोशाख असेल, आपले बोलणं असेल, आपली दैनंदिन दिनचर्या असेल, याचं वास्तविक चित्रण रेखाटन या प्रस्तुत कवितेतून कवी जे सतीश काळसेकर आहे यांनी मांडलेलं आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात आहेत. म्हणजे आपलं दैनंदिन, आपलं जे वास्तविक जे जीवन आहे, दैनंदिन जे जीवन आहे, आपण वास्तवात जीवन जगलेलं आहे, तर हे कुठेतरी ते गोष्टी स्वरूपात हा वाचू इच्छित आहेत. महानगरीय जीवनात अस्तित्वाच्या अवकळीचे, म्हणजे शहरी भागातलं जीवन कशा पद्धतीचं आहे आणि ग्रामीण भागातील जीवन जे आहे ते आपण पाहतो की महात्मा गांधीजींनी सुद्धा म्हटलं की खेड्याकडे चला, खेडे समृद्ध झाले, खेडे समृद्ध झाले तर आपला जिल्हा समृद्ध होईल, जिल्हा झाला तर राज्य होईल, राज्य झालं तर आपला देश समृद्ध होईल. आणि कुठेतरी मोकळा श्वास जर आपण पाहायचा असेल तर तो गावाकडे, खेड्यांकडे जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो. शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन कशा स्वरूपाचं आहे याचं वास्तविक चित्रण कवी सतीश काळसेकर यांनी आपल्या या प्रस्तुत कवितेमधून मांडलेलं आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची गोष्ट वाचू इच्छितात. महानगरीय जीवनातील अस्तित्वाच्या अवकळीची, अवकळा एक प्रकारचे आपण शहरी भागात गेल्यावर कशा प्रकारचे जे आहे ते जीवन असतं आणि कुठेतरी आपली जे अस्तित्वाचं जे आपलं अस्तित्व आहे ते कुठेतरी लयास गेलेलं आहे, ते नाही. आणि हे अवकाळा जे आपल्या वास्तव्याचे आलेले आहेत ते ती कुठेतरी शहरी भागातील, आपण ग्रामीण भागात आपलं वास्तविक जीवन कशा स्वरूपाचं आहे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकरांनी त्यांच्या या कवितेत केलेलं आहे. प्रस्तुत कविता ही साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतली आणि साधना हे जे दिवाळी अंक आहेत, या साधनेच्या दिवाळी अंकाच्या मासिकातून ही कविता प्रस्तुत जी आहे तर आपल्याला अभ्यासायला घेतलेली आहे. तर सुरुवात करूया. मी जास्त डिटेल नाही, ते ओघवतीच घेणार, तुम्हाला सर्वांना पण माहित आहे, पण तुमच्या काही गोष्टी राहिल्या असतील चुकून जर, तर त्या व्यवस्थित तुम्हाला समजून जातील. हाकेतून हद्दपार होते आई, हमरायच्या थाटातल्या गोठ्यातल्या गायी. हाकेच्या हद्दपार होताय आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. एक प्रकारचं हरवत चाललंय किराणा आणि भुसार, एक प्रकारची हे दुकानं, कुठेतरी डीमार्ट आहे, सुप्रसिद्ध सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर, लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गाव गाड्यासोबत मुकाट, कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगरीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शिगडीवर. बोलाचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली, सुट्टीत आता खेळत नाही मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय यांचा दंगा, आटापाट्या आणि पिंगा, परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. पोरं दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच. बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत
क्राईम थ्रिलर, उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिलेत हात आता, राहिले नाहीत लिहिले ते. शब्द बापुडे केवळ वारा. तसे विसरून जातायत, मी वाचतोय माझी कविता आणि माझी आई. माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. मग कशा स्वरूपाचं आहे? ग्रामीण भागातील जीवन जे आहे ते एक कशा पद्धतीचं आहे आणि आता मॉडर्न युग जे आहे ते कशा पद्धतीचं आहे याचं वास्तविक चित्रण जे सतीश काळसेकर आहे यांनी एक प्रकारे याचा उलगडा या प्रस्तुत कवितेमध्ये जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही आम्ही सर्वजण आपण हे वास्तविक जीवन आपण जगत आहोत, पण शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन कशा स्वरूपाचं आहे? कारण हाकेतून हद्दपार होते आई. एक प्रकारचं आपण आई ग बऱ्याच वेळा पाहतो की काही आपल्याला ठेच लागलेली असेल किंवा आपल्याला काही झालं तर सर्वात पहिल्यांदा जे आहे तर आपण आई असं जे आहे ते आवाज देत असतो. पण कुठेतरी इंग्रजी शब्द असतील किंवा कुठेतरी हा जो शब्द आहे आईचा तो कुठेतरी हद्दपार म्हणजे एक प्रकारे तो मिटत चाललेला आहे, थांबत चाललेला आहे. हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी आणि एक प्रकारचे हंबरणं गोठ्यातल्या गायींचं जे आहे ते कुठेतरी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एक प्रकारे गावाकडे कसं असायचं, किराणा मालाचं दुकान असायचं, भुसार असायचे की जे अन्नधान्य एक प्रकारचे मिळायचे. पण आज त्या ठिकाणी डीमार्ट असेल, सुपर मार्केट असेल, एम मार्ट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मॉल जे आहेत आणि जिथे झगमगाट जे लाईट्स, एलईडी लाईट्स याचा कुठेतरी झगमगाट आणि म्हणून हा कुठेतरी जो आहे तो लयास चाललेला आहे. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा. जे लोहार एक प्रकारचे जे आहे ते कशा प्रकारे मग कुऱ्हाडी असतील, विळी असेल, त्यानंतर आडकित्ते असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे लोहार जे आहे ते बनवतो, लोखंडी वस्तू. आणि त्यानंतर एक मडक्यांना जी मडक्यांची भांडी असेल, मग मडक्याचा माठ असेल, तर हा कुंभाराचा आवाज आहे तो कुठेतरी चाक जे आहेत हा कुठेतरी लयास चाललेला आहे. निघून चाललाय गावगाड्यासोबत आणि या गावगाड्यासोबत जो आहे ते एक प्रकारचे कुठेतरी आता स्टीलची भांडी असेल, काचेच्या वस्तू असेल यांनी कुठेतरी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. कलईची झिलई वास्तवासोबत निघून गेलेली आहे. आपण पाहतो की बऱ्याच वेळा जे अल्युमिनियमची भांडी आहेत तर त्याला कशा प्रकारे कलई दिली जायची, तांब्याची, पितळाची भांडी आहे तर त्या तर मागच्या धगीवर रटरटणारी आमटी आणि एक प्रकारचे पहा आमटी आमटी आजही गावखेड्यात किंवा तुम्ही पण काय करतात तर आमटीचा बेत असतो आणि या आमटीच्या बेतावर एक प्रकारे कलईची मागच्या धगीवर रटणारी आमटी. ही आमटी जी आहे कशा प्रकारची आहे? चुलीच्या जाळावर एक प्रकारे शिजवत असलेली आहारावर म्हणतो आपण, त्या कोळशांवर आहारावर एक प्रकारची ही आमटी जी आहे ती राखेसकट दूर गेलेली आहे आणि धुराशिवाय आता काय आलेलं आहे? गॅसची शिगडी, लाईटची शिगडी असेल तर या कुठेतरी जे आहे ते आता त्यावर आपण त्याचा वापर करताना पाहायला मिळतो. नाहीतर चुलीवरचं जे जेवण आहे किंवा काय आहेत आजही आपण ते वास्तवात आपण अनुभवत आहोत. काहींच्या घरात दोन्ही पद्धती पण आहेत. बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली आणि एक प्रकारच्या आपल्या आईची जी बोली आहे तर ती कुठेतरी निघून चाललेली आहे. सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या. आता सुट्टी झाली, सुरुवातीला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भरपूर अशा प्रकारची विटी दांडू असेल, लगोऱ्या असतील, आजही गावात नाही. पण मोबाईल आले, टीव्ही आले आणि यामुळे कुठेतरी या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मग एक प्रकारचा संवाद जो आहे, कम्युनिकेशन आपण म्हणतो की कुठेतरी तो जो आहे तो हल्ली कमी झालेला आहे. आपली जी मातृभाषा आहे म्हणजे आईची बोली म्हणजे काय, थोडक्यात आपली मातृभाषा मराठी भाषा निघून चाललेली आहे. आणि आता मुलं काय करतात, पूर्वीसारखे जे विटी दांडू किंवा हे नाही तर आता गप्पा मारतायत, कुठेतरी घरात जाऊन जे आहेत ते क्रिकेटची मॅच असेल, विविध प्रकारचे गोष्टी आहेत तर त्या गोष्टी पाहायला आपल्याला जे आहे ते मिळत आहेत. आटपाटे आणि पिंगा परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीची मातीतले खेळ. आणि एक प्रकारचे मुली सुद्धा असतील तर आटपाटे किंवा पिंगा असलेले जुने खेळ जे आहेत ते एक प्रकारचे लयास म्हणजे नाहीसे झालेले आहेत. परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाही. आणि मग स्कर्ट परकर जे आहेत एक प्रकारचे सुरुवातीला आता नाही माहीत पण सुरुवातीला 10 वर्षापूर्वी आजही गावगाड्यात तुम्ही जर पाहायला गेलात
तर अशा प्रकारचे जे खेळ आहेत, विविध प्रकारचे मातीतले खेळ असतील, वाळूतले खेळ असतील, तर ते कुठेतरी आता दिसेनासे झालेले आहेत. पुढे पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या म्हणजे विविध प्रकारचे चॅनल्स व लावून मुलं जे आहेत ते मग कार्टून असतील, विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे चॅनल्स आहेत, क्रिकेटची मॅच आहेत, तर त्यामध्ये आता रममाण झालेले आहे. आणि एक प्रकारचे कुठेतरी गुन्हेगारी आता उलगडत क्राईम थ्रिलर म्हणजे गुन्हेगारीचं एक जे आहे तर तील मालिका बघत राहतात. म्हणजे CID असेल, क्राईमच्या विविध प्रकारच्या ज्या मालिका आहेत, सिरियल्स आहेत, तर त्या कुठेतरी आता जी मुलं आहेत तर तुम्ही सर्वजण जे आहेत तर लहान मुलं पाहताना दिसत आहे. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते. एक प्रकारचे जे लिहिणारे हात आहेत, पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाही. आता व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, तर यावर लाईव्ह व्हिडिओ कॉल्स यावर जे आहेत ते आहेत. तर सुरुवातीसारखं जे आहे ते लिखाण असेल, नोंदवया असेल किंवा एक प्रकारच्या विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी लयास चाललेल्या आहेत, त्या दिसेनाशा झालेल्या आहेत. मी वाचतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. आणि अशा या बदलत्या भयानवच हे नवीन 21वे शतक तंत्रज्ञानाचं AIचं युग म्हणजे ChatGPT असेल, AI असेल, तर या माध्यमात अशा युगामध्ये कुठेतरी मी माझी कविता सांभाळतोय आणि या कवितेसोबत माझी आई, माझी भाषा आणि माझी भूमी हे आधुनिक वास्तव असून तिला बचाव करण्यासाठी, तिचा कुठेतरी वाचवण्यासाठी मी या कवितेसोबत जे आहे ते एक प्रकारचा कवितेच्या माध्यमातून बचाव करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहे, असे कवी सुधीर काळसे जे आहे ते आपल्या या कवितेतून चालू वास्तविक जे जीवन आहे तर कशा प्रकारचं आहे समाजातलं वास्तविक जीवन याची माहिती, याचं चित्रण या प्रस्तुत कवितेतून मांडलेलं आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुंदर असं शब्दात त्यांनी आपलं जे मत जे आहे ते या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणतात मी वाचतोय. असे भरपूर आहेत विविध प्रकारचे जे नवनवीन चित्रपट असतील, नवनवीन व्हिडिओज असतील, वर्तमानपत्रांमध्ये असेल किंवा पुस्तकांमध्ये आहेत. तर असे बरेच असे लेखक आहेत की कुठेतरी गावाकडलं जीवन जे आहे वास्तविक जे जीवन आहे, आपण आपली मायभूमी आहे, मातृभूमी आहे, मातृभाषा आहे, ही कुठेतरी आपण काय करत आहे जी आहे तर तिचा विसर पडताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा जो वावर आहे तो आता जो आहे तो पाहायला मिळत आहे. आणि याचा परिणाम कुठेतरी नवीन तंत्रज्ञानाचा असेल, इंग्रजी भाषेचा असेल आणि मॉडर्न युगाचा जो आहे तो कुठेतरी वास्तविक जो आपण म्हणतो की नाही जुनं ते सोनं, तर या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव जो आहे तो पाहायला मिळत आहे. सर्वांना समजली कविता? खूप सुंदर कविता आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर अगोदर कवितेवर काही प्रश्न असतील तर विचारा. मी पूर्ण डिटेल किंवा हे नाही घेतलं की जेणेकरून आपला पुढचा पण जी गोष्ट आहे तर ती आपल्याला पूर्ण करता येईल. आणि ज्यांची कविता ऑलरेडी झाली त्यांना एक उजळणी स्वरूपात मी कविता जी आहे ती समजावून सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. वेदिका, काही प्रश्न आहेत? यस सर, मला प्रश्न आहे. विचार मग. सर ते कलईची जिलाई म्हणजे सर? कलईची जिलाई म्हणजे तांब्या पितळेची जी भांडी आहेत, बरोबर, ती जी आहे ती कळकू नयेत म्हणून त्याच्यावर कथीला एक प्रकारचे ते कोटिंग, तारेचं जे आवरण जे आहे तर ते लावलं जातं, तयार केलं जातं, त्याला कलई देणे असे म्हणतात. तांब्या पितळाची जी भांडी आहेत, मग त्याचा आपण पाहतो पाणी बिणी बऱ्याच वेळा घेतो हंड्यामधून, तर त्याचा नंतर दुसऱ्या दिवशी जे आहे तो काय येतो एक प्रकारचा चव किंवा काय लागतं, तर त्याला कुठेतरी कलई करून घेण्याचं काम आपण म्हणतो की नाही पॉलिश स्वरूपात एक प्रकारचं, तर तो प्रकार आहे कलईची झिलई. सर म्हणजे काय प्रश्न आहे सर? क्राईम थ्रिलर म्हणजे काय? थांबा सांग. हो आटपाट्या तुम्हाला सर आता बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहित नाही. आटपाट्या म्हणजे बऱ्याच वेळा ते घर आपण तो एक खेळ आहे. तर जमिनीवरच्या आडव्या उभ्या रेषा आखून
खेळण्यात येणारा सांघिकी खेळ आहे एक प्रकारचा, त्याला आटपाट्या म्हटलं जातं. आणि पुढचा जो एक जो विचारलेला आहे की क्राईम थ्रिलर, म्हणजे जसे CID मालिका आहे, बाकीच्या ज्या विविध प्रकारच्या क्राईमवर आधारित ज्या सिरियल्स आहेत, तर त्या पाहताना आता कुठेतरी आपली जी तरुणाई आहे किंवा जी मुलं आहेत आजच्या युगातील, तर ते त्याकडे जास्त आकर्षित होताना आपल्याला पाहायला मिळतात. येस सर. अजून कोणाला काही प्रश्न? येस सर, या धड्याचा स्वाध्याय लिहायचा आहे का? हो हो, तुमचा स्वाध्याय जो आहे तो हे असेल, आणि पुढची स्वाध्याय वगैरे तर तुम्ही सोडवणारच आहे. रसग्रहणाचे प्रश्न आपण घेणार आहोत. रसग्रहण म्हणजे काय, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण करा. तर यावर तुम्हाला 4 मार्क्सला जो आहे तो प्रश्न विचारला जातो. तुम्हाला या परीक्षेत येईल, वार्षिक परीक्षेत असेल, आणि पुढे जाऊन इयत्ता 10वी मध्ये सुद्धा हा प्रश्न सोडवायला येतोच. साधारणतः तुमच्या जेवढ्या कविता आहेत तर त्यामध्ये 1 ते 2 ओळी येतात आणि त्यावर रसग्रहण करायला सांगितलं जातं. सुरुवात करूया आपण. रसग्रहण म्हणजे काय? कोण सांगेल रसग्रहण म्हणजे काय? कशाला म्हटलं तर रसग्रहण? रसग्रहणाचा आस्वाद घेणे. हरिओम सांगता येईल रसग्रहण म्हणजे काय? नो सर. नाही. कोणाला सांगता येते वेदिका? सर पुस्तक. पुस्तक. बर, अजून कोण सांगेल? अक्षरा. हॅलो. हा, मी जाणून सांगू. सर आत्मसात घेणे. आस्वाद, साहित्याचा आस्वाद घेणे एक प्रकारचं. साहित्य कृतीतील सौंदर्य, विचार आणि भावना, आशय यांचा आस्वाद घेणे. म्हणजे आपण एक प्रकारचे जे आहेत ते जे पुस्तक वाचतो, ज्या कविता वाचतो, त्याचा सौंदर्याच्या दृष्टिकोनातून, मग साहित्याच्या दृष्टिकोनातून, मग त्यातल्या भावना कोणत्या आहेत, त्यांचा विचार काय आहे, त्यानंतर आशय काय आहेत, याचा आस्वाद घेणेच म्हणजे रसग्रहण करणे होय. बऱ्याच जणांचे व्हिडिओ माईक जे आहे ते अनम्यूट आहे, की जेणेकरून आपला क्लास हे होतोय. तर सर्वांना मी म्यूट केले. जेव्हा तुम्हाला काही प्रश्न असेल तर रेज हँड तुम्ही करू शकता. आपली कविता झाल्यानंतर हा जो रसग्रहण हा टॉपिक झाल्यानंतर. तर पाहूया. साहित्य कृतीचे मूल्य, भाषा शैली, लेखन शैली, कल्पकता आणि भावनिक प्रभाव यांचा विचार केला जातो. तर रसग्रहण म्हणजे साहित्य मूल्य, त्यानंतर भाषिक शैली कशा स्वरूपाची आहे, त्या लेखकाचं, त्या कवीची लेखन शैली कशा स्वरूपाची आहे, कल्पकता आणि त्याचा भावनिक प्रभाव कशा स्वरूपाचा आहे याचा विचार केला जातो. त्यालाच रसग्रहण असे म्हटलं जातं. रसग्रहणाची पद्धत एक प्रकारचं, मग साहित्य कृतीचं नाव काय आहे, ती कोणती साहित्य कृती आहे, म्हणजे ती कोणती कविता आहे, ती कोणत्या लेखकाची आहे. त्यानंतर साहित्य कृतीचा प्रकार, मग ती साहित्य कविता आहे का, कथा आहे का, निबंध आहे का, किंवा कादंबरी आहे, हे स्पष्ट थोडक्यात करणे. आणि तिसरा जो आहे तर ती आहे संक्षिप्त परिचय. तर त्या साहित्य कृतीचा थोडक्यात परिचय आपल्याला जे आहेत म्हणजे ओळख थोडक्यात ती करून देता आली पाहिजे. तर रसग्रहण पद्धतीचा आशय मुख्यतः काय आहे? मुख्य विचार, साहित्य कृतीत मांडलेला मुख्य विचार स्पष्ट. त्यानंतर मुद्दे, लेखकाने कोणते मुद्दे मांडलेले आहेत, काय काय कोणकोणते घटक आहेत याचं थोडक्यात विवेचन करणे. आणि महत्वपूर्ण, या कवितेतून, त्या पुस्तकातून कोणता संदेश त्याला द्यावायचा आहे किंवा काय संदेश आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता या रसग्रहण पद्धतीची भाषाशैली कशा स्वरूपाची आहे, मग साधी आहे का, अलंकारिक आहे का, ओघवती आहे का, गंभीर भाषा स्पष्ट कशा स्वरूपाची आहे, हे थोडक्यात आपल्याला समजलं पाहिजे. आता त्यातली लेखन शैली म्हणजे साधारणतः वर्णनात्मक आहे का, संवाद स्वरूपात एक दोघांचा संवाद आहे का, किंवा आपण आता पाहतो की वास्तविक दर्शन, म्हणजे एक प्रकारचं वर्णन थोडक्यात या आपण मी वाचतो या कवितेत केलेलं आहे.
तर संवाद स्वरूपात पण बऱ्याच वेळा आहे की संवाद म्हणजे कम्युनिकेशन, बोलणं. भावनात्मक एक प्रकारचे आहे का, तर पुढे जाऊन तुम्हाला जी महाराष्ट्रावर टाकू वाळून कविता आहेत एक प्रकारची भावना ही केलेली आहेत. त्यानंतर प्रवाही इत्यादी शैलीचे स्पष्टीकरण थोडक्यात जे आहे ते तिथे भाषा शैलीची वैशिष्ट्य, मग त्यामध्ये अलंकार, प्रतिमा, रूपक यांचा उल्लेख जो आहे तो थोडक्यात केलेला आहे. पुढे पुढे रस आणि भावना काय आहे. रसानुभव, शृंगार, करुण, वीर हे पण रस ग्रहण किंवा रस विचार सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. मग कोणकोणत्या रसांचा त्यामध्ये विचार केला आहे याचं पण थोडक्यात आपल्याला उल्लेख करता आला पाहिजे. भावनिक स्पर्श, साहित्यकृती वाचनाच्या भावनेला कसा स्पर्श करते एक प्रकारे, म्हणजे आपल्या हृदयाला कशा प्रकारे स्पर्श करते ते थोडक्यात इथे मांडलेलं आहे. आता सौंदर्य दृष्टिकोन, मग त्यामध्ये कोणकोणत्या स्थळांचा म्हणजे जागेचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर तिथली कल्पकता काय आहे, लेखकाची कल्पकता कशी दिसून येते हे थोडक्यात आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि निसर्गाचं चित्रण याचं थोडक्यात विवेचन जे आहे ते करता आलं पाहिजे. थोडक्यात आता काय आहे, वैयक्तिक मत, आपले स्वतःचे मत मांडावे. वैशिष्ट्य आणि उणवा म्हणजे साहित्यकृतीतील वैशिष्ट्य आणि उणवा या नमूद केल्या पाहिजे. आणि एकूण प्रभाव, साहित्यकृतीचा एकूण प्रभाव वाचकावर कशा स्वरूपाचा पडलेला आहे तर हे सुद्धा आपल्याला त्या पद्धतीतून कळतं. आता याची थोडक्यात मी तुम्हाला एक माहिती स्वरूपात आणि आपल्या ज्या कविता आता ज्या झालेल्या आहेत तर त्यावर 2-3 रसग्रहण झालेले आहेत, तर ते थोडक्यात तुम्हाला जो आहे तो आपण पाहूया. हेच आत्ता सांगितलं, याची मी तुम्हाला ह्या नोट्स पण जे आहेत ती ही PDF सुद्धा ग्रुपवर शेअर केली जाईल की कशा स्वरूपाचं साहित्यिक मूल्य, भाषाशैली, लेखनशैली, कल्पकता, भावनिक प्रभाव याचा विचार जो आहे तो रसग्रहणात मध्ये केला जातो. रसग्रहण करण्याच्या पद्धती जे आपण PPT मध्ये पाहिलं तेच आहेत, तर पण थोडक्यात काय देईल की आपण रसग्रहण करताना प्रस्तावना जे आहे तर त्यामध्ये काय आहे, त्या साहित्यकृतीचं, त्या कवितेचं, लेखकाचं नाव तुम्हाला साधारणतः त्यामध्ये स्पष्ट करता आलं पाहिजे. असे याचा मुख्य विचार काय आहे, कोणकोणते मुद्दे मांडलेले आहे आणि कोणकोणता संदेश देण्यात आलेला आहे. भाषा आणि शैली यांचा थोडक्यात मग तेच आहेत की काय कशा प्रकारचे आहे, साधी आहे का, अलंकारिक आहे का, शुद्ध एक प्रकारची आहे की ग्रामीण बोली आहे, किंवा आपण पाहतो की गावाकडली भाषा आहे का. आता इथे जी मी वाचतो यामध्ये पण गावाकडलं वास्तविक चित्रणातली म्हणजे एक बोली भाषा, मातृभाषा जी आहे तर मातृभाषेत थोडक्यात ती कविता तिचं जे आहे ते शब्दरचना आहेत. वर्णनात्मक, संवाद आणि एक भावनात्मक प्रकारचे आहे. त्यानंतर वर्णनात्मक, हे दोन्ही पण त्यामध्ये जे आहे ते लेखन शैलीचं थोडक्यात आपल्याला पाहायला मिळतं. अलंकार, प्रतिमा आणि उपमा, रूपक यांची भाषाशैलीची वैशिष्ट्ये इथे जी आहेत त्या प्रतिमा वापरण्यात आलेल्या आहेत. उपमा पण बऱ्याच वेळा दिलेल्या आहे की कशा स्वरूपाचं जे आहेत. अलंकार इथे जे आहेत ते वापरण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. रस आणि भावना, रस विचार, शृंगार, करुण, वीर, शांत. आणि इथे एक प्रकारचे जे आहेत तर शांत, सौंदर्य दृष्टिकोन आणि निष्कर्ष. आपण आता थोडक्यात जी कविता पाहणार आहोत, या झोपडीत झालेली ही कविता आहे तिच्यावर घेऊया, मग या झोपडीत माझ्या याच्यावर घेऊया. हाकेतून हद्दपार होते आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हाकेतून हद्दपार होते आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. तर अशा स्वरूपाचं थोडक्यात तुम्हाला काय हे उदाहरण दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला साधारणतः कशा स्वरूपाचं निसर्गात सौंदर्य असेल, उपसंहार असेल, कशा स्वरूपाचं आहे ते थोडक्यात इथे मांडता आलं पाहिजे. मग आता कोण, हाकेतून हद्दपार होते आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. एक प्रकारचं आई आपण पाहतो की बऱ्याच वेळा हाक मारताना आता दिसत नाही, ते सुरुवातीला जे आहे ते आई किंवा काही लागलेलं असेल
किंवा काय, तर सर्वप्रथम आपण आईचा उल्लेख जो आहे तो आपला येत असतो. पाहूया आशय सौंदर्य. आता 3 महत्वाचे तुम्हाला रसग्रहण करताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य या 3 मुद्द्यांचा जो आहे तो उल्लेख तुम्हाला करावा लागतो आणि त्याप्रमाणे म्हणजे 3 पाठात 3 घटकांमध्ये जर केलं तर साधारणतः तुम्हाला 4 मार्क्स याचे मिळतात. यंत्रवत असलेल्या महानगरीय जीवनात जुनी जीवन मूल्य नष्ट होत आहेत आणि क्रय वस्तूंच्या बेगडी झगमगाटीत म्हणजे मॉडर्न एक प्रकारचे जुनी चूल जुने खेळ हे नवीन एक प्रकारचा नवीन पिढीला नवीन जनरेशन जे आहे ते तुम्हाला एक प्रकारचं पाठीमागचं आपण मानतो जुनं ते सोनं. आता बऱ्याच जणांनी हरिओमनी वगैरे पण टाकलं की जुनं ते सोनं काय आहेत. मग सुरुवातीच्या काळातले जे खेळ आहेत तर त्या खेळांचा कुठेतरी विसर चाललाय. आता कुठेतरी जाऊन आपण मोबाईलवरच्या गेम असतील, व्हिडिओ गेम असतील किंवा टीव्हीवर जे विविध प्रकारचे जे सिरियल्स आहेत किंवा मूवी आहेत, चित्रपट आहेत, तर याचा कुठेतरी आपण जो आहे तो त्याकडे जास्त आकर्षित होताना पाहत आहे आणि जुन्या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष ओल्ड आपण एक प्रकारे मॉडर्न युगात आलेलो आहोत. तर कुठेतरी आपण जुन्या गोष्टी आपण आजी आजोबा आपल्याला पाहतात की सांगतात विविध प्रकारच्या गोष्टी, तर त्यांच्याकडून आपल्याला गावांमध्ये जे आहेत त्या गावाकडल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे अनुभव ते वास्तविक प्रकारे सांगतात. याच्यात थोडक्यात आशय सौंदर्य म्हणजे काय की एक ओळीमध्ये थोडक्यात तुम्हाला त्या ज्या ओळींचा अर्थ स्पष्ट करता आला पाहिजे, त्यातून कोणता संदेश देण्यात आलेला आहे आणि काय या वास्तववादी आशयाचे विदारक चित्रण जे आहे ते कवी सतीश काळसेकर यांनी मी वाचतो या कवितेत केले आहेत. असे थोडक्यात तुम्हाला ओळख करून देता आली पाहिजे आशय सौंदर्य मध्ये. पुढे आहे काव्य सौंदर्य. हे 3 महत्वाचे घटक आहे. 4 मार्क्सला तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दात चित्रण करताना प्रस्तुत ओळींमध्ये कवी म्हणतात की मम्मी डॅडी या उसन्या परिभाषेतील आई किंवा पप्पा मम्मी मॉम हे अशा प्रकारचे इंग्लिश वर्ड शब्द जे आहे ते वापरून कुठेतरी आपले मातृभाषेतील शब्द जे आहे ते आई हा शब्द जे आहे तो कुठेतरी आता मागे पडणार आहे, ते विसरभोळ झाले आहे. जणू ती हाक सीमेबाहेर गेलेली आहे म्हणजे बॉर्डरच्या पलीकडे कुठेतरी गेलेले आपल्याला पाहायला मिळते. जसे की गोठ्यातल्या मायेचा वारसा असलेले गायी सुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरलेले आहेत. त्या आता आपल्या वासरांसाठी हंबरत नाहीत. म्हणजेच आई लेकरांचं संबंध माय ममतेचं राहिलेलं नाही. तुम्ही पाहता की जर्सी गाया वगैरे आहेत तर त्यांचं हंबरणं कुठेतरी हे आहेत, पण जर आपण गावाकडल्या ज्या देशी गायी आहेत तर त्या जेव्हा जे आहे ते आपल्या लेकरासाठी हंबरतात नैसर्गिकरित्या, तर त्यांचं हंबरणं आणि आता कुठेतरी नवीन या ज्या गायी आहेत तर त्यांचं हंबरणं कुठेतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळते. ते आता आपल्या वासरांसाठी एक प्रकारे हंबरताना दिसत नाही. म्हणजेच आई लेकरांचे संबंध एक प्रकारचे एक राहिलेले नाहीत. ही खंत कवीला व्यक्त या ओळींमधून व्यक्त करायची आहे. भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होती याची बोचणी प्रस्तुत ओळीतून म्हणजे थोडक्यात काय एक भौतिक सुखे मागे म्हणजे आपण नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग म्हणजे भौतिक सुविधा आहे, चांगलं घर पाहिजे, चांगल्या सुविधा पाहिजे आणि त्यामध्ये कुठेतरी आपण नैतिक मूल्य जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत तर त्याची कुठेतरी पायमल्ली आपल्याला होताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या प्रस्तुत म्हणजे आपण काय म्हणतो उपरोधी टीका त्यांनी आपल्या या कवितेतील ओळींमधून जे आहेत ते शब्दांमधून व्यक्त केलेली पाहायला मिळते. आणि तिसरा महत्वाचा जो घटक आहे भाषिक वैशिष्ट्य काय आहे, तर जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरी बदलते वास्तव यातील आंतरविरोध कवीने चपकल शब्दात मांडलेला आहे. म्हणजे एक चांगल्या प्रकारे चपकल म्हणजे काय चांगल्या शब्दामध्ये मांडलेला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट स्पष्टोक्ती पूर्ण आहे. म्हणजे आपल्या हृदयाला मनाला जे आहे ते कुठेतरी त्यांचे जे शब्द आहेत भिडताना आपल्याला पाहायला मिळतं. यातील भावनांची आवकता प्रशंसनीय आहे. म्हणजे भावना प्रधान एक प्रकारची भावनीय कुठेतरी शब्द रचना जी आहे तर त्यांनी केलेली पाहायला मिळते. मुक्त गद्य शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. योग्य परिणामकारकता शब्दात अभिव्यक्त झालेला रसिक चिंतनशील होतात. म्हणजे अशा प्रकारे थोडक्यात त्या कवितेचा आशय काय आहे
कोणता संदेश देतोय हे तुम्हाला थोडक्यात यामधून माहिती असायला पाहिजे. असं 3 घटकांमध्ये तुम्हाला हे रसग्रहण करता आलं पाहिजे. कोणते 3 घटक आहे? सुरुवातीचा एक पाहूया परत. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. या 3 घटकांमध्ये 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला हे रसग्रहण करता आलं पाहिजे. आता तुम्हाला पाहता की आशय सौंदर्य म्हणजे काय? इथे त्या कवितेची ओळख आणि त्या कवितेचे लेखक कवी कोण आहेत आणि त्या कवितेचं नाव तुम्हाला इथे स्पष्ट झालं पाहिजे. काव्य सौंदर्य म्हणजे काय? थोडक्यात इथून थोडक्यात त्यामध्ये ओळींमध्ये कवी काय म्हणतोय तर ते थोडक्यात तुम्हाला माहिती आलं पाहिजे. आणि भाषिक वैशिष्ट्य म्हणजे काय? तुम्हाला तो संदेश देणारे कोणत्या कशा स्वरूपाची भाषा आहे, त्याचा डायरेक्टली इफेक्ट काय होतोय, मनाला होतोय का, शब्दरचना, त्यानंतर विविध प्रकारचे याचा कुठेतरी तुम्हाला जो आहे तो या भाषिक वैशिष्ट्यामध्ये मांडता आला पाहिजे. समजले? हे 3 महत्वाचे घटक आहे. याचे नोट्स तुम्हाला मी ग्रुपवर टाकले जातील तर तुम्ही ते जे आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या की जेणेकरून तुम्हाला परीक्षेला हे प्रश्न कुठल्याही मग आता मागे ज्या 3 कविता आपल्या झालेल्या असतील या भागामध्ये 2 असतील, या झोपडीत माझ्या, त्यानंतर मी वाचतोय, ह्या 2 कविता असतील आणि मागचं वंदे मातरम, त्यानंतर मागच्या याच्यात कविता नाही, ते अभंग वगैरे दृष्टांत दिलेले आहेत. पण इथून पुढच्या आहेत, निरोप कविता आहे, वनवासी कविता आहे, आपले जगणे आपली ओळख. तर या कवितेचं रसग्रहण तुम्हाला करता आलं पाहिजे. मी तुम्हाला या कवितेतले 2-3 ओळी पण सांगणार की जेणेकरून तुम्ही सरावासाठी यातलं रसग्रहण करता आलं पाहिजे. समजले? जागृती, काही प्रश्न आहे तुला? बर. कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे की आपण दुसरा जो या झोपडीत माझ्या हा प्रश्न घेऊया आणि मग आपल्याला इथे थांबता येईल. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. आता यातलं बघूया किती जणांना व्यवस्थित सांगता येते. मी थोडं जरा हाईड करतो. पाहुणी सौख्य माते देवेंद्र ही तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. ज्याला येते त्याने हात वरती करायची. प्रस्तुत कविता कोणती आहेत आणि प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत? हरिओम, सांग ही कोणती कविता आहे आणि तिचे लेखक कोण आहेत? सर, या कविताचं नाव आहे या झोपडीत माझ्या आणि लेखक होते राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. विजय, हिची ओळख सांग बरं या झोपडीत माझ्या या कवितेची थोडक्यात. सर म्हणजे याच्यामध्ये काय आहे हे सांगू का? हो हो, या कवितेचं थोडक्यात ओळख तुला सांगता आली पाहिजे, म्हणजे परिचय. आपल्याला जे पुस्तकामध्ये दिलेला असतो सुरुवातीचा परिचय, तो तुम्हाला साधारणतः जो आहे तो महत्वाचा आहे हा प्रश्न लिहिताना. म्हणजे तो प्रत्येक पाठ या कविते म्हणजे या झोपडीत माझ्या या कवितेचे लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. त्यांचं खरं नाव माणिक बंडोजी ठाकूर आहे आणि त्यांचा जन्म 1990 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 1968 रोजी झाला. या कवितेमध्ये त्यांनी म्हणजे भेदभाव करू नका, धर्मभेद करू नका याबद्दल सांगितले आहे. ते त्यांना त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देण्यात आली होती आणि त्यांचे रामगीता हा सर्व प्रसिद्ध ग्रंथ आहे. रामगीता नाही, ग्रामगीता. येस सर, ग्रामगीता हा त्यांचा सर्वत्र आदराने वाचला जातो हा ग्रंथ त्यांचा. आणि सुख आणि आर्थिक सुबोधया याचा काही संबंध नसतो याच्यात असं त्यांना सांगायचं होतं. बर, आता तू जे तारीख वगैरे त्याची सांगितली तर इथे तुम्हाला तारीख वगैरे तुम्हाला द्यायची गरज नाही. आशय सौंदर्यमध्ये थोडक्यात तुम्हाला ही कविता कोणाची आहे त्या लेखक कवीचा परिचय म्हणजे त्याचे नाव त्यामध्ये आलं पाहिजे आणि थोडक्यात डायरेक्टली तुम्हाला या कवितेत काय प्रस्तुत वर्णन केलेलं आहे तर हे तुम्हाला इथे दिलं पाहिजे. एक प्रकारचं भौतिक सुविधा म्हणजे राजमहालातलं आणि झोपडीतलं जे सुख सुविधा आहेत याची तुलना जे आहे ते या प्रस्तुत जे आहे ते ओळीमध्ये कवितेमध्ये केलेले आहे. म्हणजे श्रीमंती, त्यानंतर मोठ्या आणि गरिबी यामधली जी दरी कशा प्रकारची आहे, म्हणजे जी झोपडी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जे झोपडीतले जे माझ्या ज्या भौतिक सुविधा आहे किंवा म्हणजे ज्या राजमहालामध्ये ज्या विविध प्रकारच्या सुख सुविधा आहे
त्या मला माझ्या या झोपडीत सुद्धा लाभतात आणि त्यामुळं मी शांत प्रकारे या झोपडीत मी काय करू शकतो, झोप घेऊ शकतो. आणि कुठेतरी तो जो देवेंद्र सुद्धा आहे म्हणजे देवांचा इंद्र तो सुद्धा माझ्या झोपडीकडे पाहून लाजू शकतो एक प्रकारचा. आणि एक प्रकारचा एक संदेश म्हणजे साधी राणी, उच्च विचारसरणी आणि सुख समृद्धी आणि शांती मिळवणे हे या कवितेचा आशय थोडक्यात इथे तुम्हाला स्पष्ट करता आला पाहिजे. पहा इथे दिलेला आहे की काय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी झोपडीत माझ्या या कवितेतील महालातील सुख व झोपडीतील सुखे याचे मार्मिक तुलना जी आहे ती यामध्ये केलेली आहे. श्रीमंतीचा वैभवाचा बळीजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुख समृद्धी कशी शांती मिळते याचा आशय या कवितेत सहजपणे त्यांनी व्यक्त केलेला आहे किंवा नोंदवलेला आहे. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता आशय सौंदर्य. तर अशा स्वरूपाचं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे वेगळं त्यांनी कोणतं त्यांचं ग्रामगीता ग्रंथ वगैरे हे तुम्ही लिहू शकता, पण जास्त हे नाही. पण आशय सौंदर्यामध्ये थोडक्यात काय अपेक्षित आहे, तुम्हाला 4 मार्कचा प्रश्न आहे तर साधारणतः तुमचं 1 पान उत्तर जे आहे ते अपेक्षित आहे इथे. आणि हे तर आशय सौंदर्यामध्ये त्या तो लेखक कोण आहे, त्या कवितेचं नाव आणि या कवितेतला आशय सौंदर्य थोडक्यात काय तुलना केलेली आहे किंवा त्याचा विषय काय आहे या कवितेचा हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि नंतर शेवटच्या ओळीत तुम्हाला ती त्या ओळीमध्ये काय दिलेलं आहे म्हणजे कवितेचा तुम्हाला साधारणतः सारांश 1-2 ओळीमध्ये त्याचं वर्णन थोडक्यात करता आलं पाहिजे. हा झाला आशय सौंदर्य. पुढे आहे काव्य सौंदर्य. काय आहे, प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान जे आहे ते मिळत असतं. म्हणजे समाधानी माणसाने राहिलं पाहिजे. लोभी किंवा मला राजमहलच पाहिजे, राजमहलातल्या विविध प्रकारच्या सुख सुविधा पाहिजे तर या नाही. तर खुल्या निसर्गात जमिनीवर पोहडताना म्हणजे एक प्रकारे झोपताना विहरताना जे सुख मिळतं ते देवाच्या देवालयात सुद्धा मिळत नाही असे या प्रस्तुत ओळीमध्ये सांगितलेलं आहे. माझे झोपडीत राहण्याचे सुख पाहून देवेंद्रही लाजतो, त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो, तो जळतो, कारण देवेंद्रलाही न मिळणारी शांती माझ्या झोपडीत विराजमान झाली आहे. माझ्या झोपडीत निरामय शांती वसते असे कवीला म्हणायचे. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की कुठेतरी माझ्या या सुखसुविधा आहे, म्हणजे माझं आकाश आपण जमिनीवर सारवलेल्या जमिनीवर मी झोपतो, पांघरून घेतो. या झोपडीमध्ये कुठल्याही स्वरूपाचे मोठाले लाईट्स किंवा काही नाही, तरी मला शांत प्रकारे झोप लागते. पण माझ्या झोपडीत राहण्याचे हे सुख पाहून एक प्रकारे जो देवांचा इंद्र आहे देवेंद्र हा कुठेतरी त्याला सुद्धा हेवा वाटतो, तो सुद्धा लाजतो. आणि कारण त्याला एवढ्या सुखसुविधा असून सुद्धा त्याला शांत झोप लागत नाही, त्याचं समाधान होत नाही. आणि म्हणून कुठेतरी तो देवेंद्र सुद्धा जे आहे तर माझ्या याच्यावर जे आहे तो काय होत आहे, तो त्याला हेवा वाटत आहे, लाजत आहे. आणि म्हणून माझी ही जी झोपडी आहे ती निरामय एक प्रकारची शांती या झोपडीमध्ये वसत आहे असे थोडक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना या कवितेतून सांगायचं. पुढे भाषिक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर थोडक्यात 1-2-3 ओळी तुम्हाला साधारणतः या प्रत्येक मुद्द्याचं जे आहे ते वर्णन तुम्हाला करता आलं पाहिजे. कवितेच्या आशयाला पूरक असा सेल्सा ओवी हा प्राचीन लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात 3ही चरणात यमक साधलेले असते. इथे तुम्हाला यमक आहे का, अलंकार कोणता वापरलेला आहे याची तुम्हाला जाण असली पाहिजे. प्रस्तुत रचनेचा सहज तत्व बिंबवण्याचा गुण, पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत एक प्रकारचं, परंतु गरिबीच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो. हा संदेश इतक्या सोप्या शब्दात मांडला आहे की ओवी सहज ओठात रुळते, गुणगुणावीसी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट या झोपडीत माझ्या असा केलेला आहे, आशयाने केलेला आहे. घनता वाढत्यामुळे हा शब्द एकाच वेळी सार्वनामिक, विशेषण व क्रियापद या दोन्ही अंगाने अर्थवाही आहे. इथे तुम्हाला थोडक्यात त्याचा संदेश, कोणती भाषा वापरलेली आहे, लय रचना कशा स्वरूपाचा आहे, सौंदर्य रचना कशा स्वरूपाचा आहे याचा उल्लेख तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यामध्ये करता आला पाहिजे. असं जरी नाही आलं तर कोणता अलंकार वापरण्यात आलेला आहे, त्यांची शब्दरचना कशा स्वरूपाची आहे हे तुम्हाला थोडक्यात इथे व्यक्त करता आलं पाहिजे. अशा प्रकारे 3 महत्वाचे घटक आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. कुठल्याही कवितेत या ज्या 2 कवितांमध्ये ज्या महत्वाच्या ज्या ओळी आहेत तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा 1-1, 2-2 ओळी घेऊन याचं
वर्णन थोडक्यात तुम्हाला करता आलं पाहिजे. याचा आधार घेऊन मी तुम्हाला जेव्हा ग्रुपवर हे पाठवल तर त्या कविता तुम्ही पाहून साधारणतः त्याचे तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे. समजले आता? ही जी PDF आहे तुम्हाला मी ग्रुपवर पाठवली जाईल. तर त्याचा हे करा. रसग्रहण म्हणजे काय? रसग्रहण करताना आपल्याला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे 3 महत्वाचे मुद्दे आणि त्याद्वारे आपल्याला ते स्पष्ट करता आलं पाहिजे कवितेत. जसं की पाठामध्ये संदर्भ सहित स्पष्टीकरण आहे, तसं कवितेला 4 मार्क्सला तुम्हाला साधारणतः हा प्रश्न विचारला जातो. पद्य रचनेतला शेवटचा प्रश्न, रसग्रहण करा. ओळींचं अर्थ स्पष्ट करा, तो वेगळा, पण हे रसग्रहण आहे. तर हा 4 मार्कला कंपल्सरी तुम्हाला प्रश्न हा यावर्षी पण आहे आणि पुढच्या वर्षी पण असणार आहे. म्हणून चांगला सराव करा. कविता चांगल्या प्रकारे समजून घ्या. त्यातून कोणता आशय, कोणते रचना कशा स्वरूपाची आहे हे तुम्हाला माहिती सांगता आली पाहिजे. अक्षरा समजलंय? हरिओम, जागृती. हा, कोणाला काही प्रश्न आहे? या कवितेचा मी वाचतो, या कवितेचा स्वाध्याय तर सोडवा सर्वांनी, पण मी जे तुम्हाला रसग्रहणाची जी ज्या नोट्स पाठवणार आहे, जी PDF पाठवणार आहे, तिचा पण चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ती एकदा वहीमध्ये लिहा, कशा स्वरूपाने सोडवलेलं आहे ते लक्षात ठेवा आणि बाकीच्या इतर कवितांचे 1-2 ओळी तुम्ही घेऊन त्याचं रसग्रहण तुम्हाला करता आलं पाहिजे. समजले सर्वांना? हो सर. काही प्रश्न आहे कोणाला?